गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वप्रथम आयुर्वेदाचे आद्य देवता भगवान धन्वंतरीला वंदन करूया. यो विश्वं विदधाति पाति सततं संहारयत त्यंजसा सृष्टवा दिव्यमहोषधींश विविधान् दूरीकरोत्यामयान् बिभ्राणो अंजलिना चकास्ति भुवने पीयूष पूर्णं घटं तं धन्वन्तरि रूपमिशममलं वंदामहे श्रेयसे वंदामहे श्रेयसे वंदामहे श्रेयसे. भगवान धन्वंतरीला वंदन करून आपण आजच्या लेक्चरला सुरुवात केली. आपला अष्टांग हृदयाचा 19वा अध्याय चालू आहे, बस्ती विधी अध्ययन व्याख्यान. त्यामध्ये आपण श्लोक नंबर 50 पर्यंत आपण या ठिकाणी आलेलो आहोत. जवळपास या अध्यायामध्ये 87 श्लोक आहेत. आज आपण उर्वरित श्लोक संपून टाकू. आतापर्यंत आपण बस्ती योग्य अयोग्य, त्याचे सम्यक योग अयोग अतियोग, बस्ती नेत्र प्रमाण, बस्ती यंत्र, बस्ती नेत्र परीख या सगळ्यांची माहिती काढली. त्याचबरोबर बस्ती निरो बस्ती निररण काल 1 मुहूर्त, अनुवासम बस्ती निररण काल 3 याम याविषयी आपण माहिती पाहिली. बस्तीचा क्रम कसा असावा, माक्षिकम लवणम स्नेहम कल्कम क्वाथम इति क्रमात या संदर्भात आपण माहिती पाहिली. तर या ठिकाणी निरो बस्ती, अनुवासम बस्ती, उत्तर बस्ती हे 3 बस्तीचे प्रकार आहेत. त्यानंतर बस्ती नेत्र कसा आहे, त्याचा आकार कसा आहे, स्वरूप कसं आहे, त्याचं मुख कसं आहे याची माहिती आपण पाहिली. अग्रभाग जो बस्ती नेत्राचा आहे तो कनिष्ठिका सम सांगितले, मूल भाग अंगुष्ठ सम सांगितलेला आहे. बस्तीसाठी कशाचा उपयोग केला जातो, तर प्राण्यांचं मूत्राशय ब्लॅडर याचा आपला यूज केला जातो. अनुवासन बस्तीची मात्रा किती आहे, निरोवाच्या 1/4 या ठिकाणी आपण पाहिली. जसं की निरो बस्ती 96 तोळे, स्नेह बस्ती 24 तोळे, अनुवासन बस्ती 12 तोळे आणि मात्रा बस्ती 6 तोळे. हा जो क्रम आहे दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोणत्या ऋतूत अनुवासन बस्ती केव्हा द्यावा, कसा द्यावा हे सुद्धा आपण पाहिलं. शीत वसंत म्हणजे हेमंत, शिशिर आणि वसंत मध्ये दिवसा अनुवासन बस्ती द्यायचा आहे आणि वर्षा ग्रीष्म शरद या ठिकाणी रात्री अनुवासन द्यायला सांगितलं आहे. याची आपण माहिती पाहिली. बस्ती दान स्थिती, बस्ती देताना स्थिती कशी असावी याची सुद्धा आपण माहिती पाहिली. वाम पार्श्वस्थिती शयन करण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बस्ती दिल्यानंतर पश्चात्कर्म काय करायचं, तर उत्तान देह स्थितीत शयन करून स्पिक प्रदेशित ताडण, पार्श्वनी बाजूने शयन 3 वेळा उचलवायची आणि पार्श्वनी प्रदेशित ताडण करायला सांगितलेलं आहे. अनुवासन निवृत्ती काळ आपण 3 याम पाहिला. त्याची उपेक्षा कधीपर्यंत करायची, तर 1 अहोरात्र उपेक्षा करायला सांगितलेली आहे. तरीही अनुवासन बस्ती जर बाहेर आला नाही तर फलवर्ती आणि तीक्ष्ण बस्ती याला सांगितलेली आहे. नित्य अनुवासन आपण कोणाला देऊ शकतो याचा पण आपण अभ्यास केला. जे वातव्याधी आहेत, उल्बन मारुत नित्य व्यायाम करणारे आहेत आणि थर्ड दीप्ताग्नी, यांना तुम्ही नित्य अनुवासन बस्ती त्या ठिकाणी देऊ शकता. अनुवासन बस्ती दान काल या ठिकाणी वर्णन केले. मध्यान्ह काली अनुवासन बस्ती दान त्या ठिकाणी सांगितलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण जे काल पाहिलं, निर्व बस्तीमध्ये जे काही क्रम आहे, माक्षिकम लवणम स्नेहम कल्कम क्वाथमिति क्रमात, श्लोक नंबर 45 या ठिकाणी जो काही क्रम आहे याच्यामध्ये निरो बस्तीमध्ये कोणाचं प्रमाण किती असावं हे आपण श्लोक नंबर 39, 40, 41, 42 मध्ये पाहिलं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एमसीक्यू बघा. निर्व बस्तीमध्ये क्वाथाचं प्रमाण 20 पल सांगितलेलं आहे. श्लोक नंबर 39 बघा. तत क्वाथ चतुर्थांशम स्नेहम वाते प्रकल्प. श्लोक नंबर 38 क्वाथयेत विशंती फलम द्रव्यष्टो फलानिच. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे. निर्व बस्तीमध्ये क्वाथाचं प्रमाण किती आहे, तर 20 पल सांगितलेलं आहे. क्वाथ द्रव्य 20 पल, द्रव्यस्य अष्टफलानिच, मदन फल 8 फळ सांगितलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग स्नेह जो आहे तो किती असावा, वातज व्याधी, पित्तज व्याधी, कफज व्याधी. तर त्या ठिकाणी आचार्य वाकपट सांगतात की वातज विकार असतील तर श्लोक नंबर 39 बघा. ततः क्वाथ चतुर्थांशम स्नेहम वाते प्रकल्पये पित्ते स्वस्ते च षष्ठांशम अष्टमांशम कपादिके.
जर वात विकार असतील, वाताधिक्य असेल, तर क्वाथाच्या 1/4 तुम्ही स्नेह घ्या. 1/4 स्नेह घ्या. लक्षात तुमच्या 1/4 म्हटल्यानंतर आता 20 पल जर क्वाथ असेल तर 5/20 5 पल किंवा 1/4 तुम्हाला त्या ठिकाणी स्नेह घ्यायचा आहे. पित्ताधिक्य असेल, स्वस्थ व्यक्ती असेल, त्यांनी सांगितलंय 1/6 आणि कफाधिक्य 1/8. आता 1/4 म्हणजे जास्त स्नेह झाला ना, कारण त्याने वृक्षच असते वाताधिक्य असतं. पित्ताधिक्यामध्ये त्या प्रमाणात कमी वृक्षता असते आणि कफाधिक्यामध्ये ऑलरेडी स्निग्धता असते. त्याच्यामुळे स्नेहाचं प्रमाण कमी कमी होत गेलेलं आहे. वाताधिक्यामध्ये 1/4, पित्तधिक्य आणि स्वस्थ व्यक्ती 1/6 आणि कफाधिक्यामध्ये 1/8 या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे हे झालं स्नेहाचं प्रमाण. आपण क्वाथाचं प्रमाण पाहिलं. मग कल्काचं प्रमाण किती आहे? सर्वत्रम अष्टमम भागम कल्कात भवती वा यथा नात्याच्च सांद्रता बसते फलमात्रम गुडस्य च मधु पटवाद विशेषम च युक्त्या सर्वम तदेकत. या ठिकाणी कल्काचं किती सांगितलं? 1/8 पाठ करा हे. 1/8 कल्क. गुड 1 पल. मधु सैंधव यथा योग्य घ्यायला त्यांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न पडेल. क्वाथाचं प्रमाण किती आहे? मदन फलाचं प्रमाण किती आहे? स्नेहाचं प्रमाण किती आहे? कल्काचं प्रमाण किती आहे? गुडाचं प्रमाण किती आहे? तुम्हाला पाठ पाहिजे. बस्ती स्वरूप न अति अच्छ न अति सांद्र अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे. बस्ती निर्माण क्रम सांगितलं श्लोक नंबर 45 मध्ये माक्षिकम लवणम पहिलं मध टाका, नंतर सैंधव टाका, एकत्र करा, नंतर स्नेह टाका, नंतर कल्क टाका, नंतर क्वाथ टाका इति क्रम. माक्षिकम लवणम स्नेहम. प्रश्न पडतो लवणानंतर काय देणार? तर स्नेह. स्नेहानंतर काय टाकणार? कल्क. कल्कानंतर काय टाकणार? क्वाथ टाकणार. पाठ पाहिजे. माक्षिकम लवणम स्नेहम कल्कम क्वाथमिति क्रमात आवपेत निरोहानाम एष संयोजने विधी. निरुह प्रत्यगमन काल सांगितलं, एक मुहूर्त सांगितलेला आहे. जर प्रत्यगमन न झाल्यास त्यांनी काय सांगितलं? प्रत्यगमन जर नाही झालं तर तुम्ही काय करा? त्या ठिकाणी श्लोक नंबर 47-48 आपण पाहिला. आगतो परमकालो मुहूर्त मृत्यूवे परम. जर निरोबस्ती बाहेर आला नाही तर मृत्यू त्या ठिकाणी येऊ शकतो. मग तुम्ही काय करा बाहेर काढण्यासाठी? तत्त अनुलोमिकम स्नेह क्षार मूत्र अम्ल कल्पितम त्वरितम स्टिग्धम तिष्ठौष्णम वस्तिमन्यम प्रपीडयेत विदद्यात फलवर्ती वा स्वेदनोत्रासनादिच. जर निर्व बस्ती बाहेर आलाच नाही तर तुम्ही काय करायचं? त्या ठिकाणी आचार्य वाग्भट सांगतात की स्नेह क्षार मूत्रयुक्त अन्य स्निग्ध तीक्ष्ण उष्ण बस्ती त्या ठिकाणी द्यायची आहे. तर या ठिकाणी स्नेह क्षार मूत्र अम्ल कल्पितम अनुलोमन करतील, लेखन कर्म करतील, स्निग्ध तीक्ष्ण उष्ण बस्ती त्या ठिकाणी द्यायची आहे. दुसरं फलवर्ती, विद्यात फलवर्ती वा सेकंड फलवर्ती आणि थर्ड स्वेदन त्रासन आदी क्रिया. एमसीक्यू तुमचे स्वेदन त्रासन आदीचे. निरोह बस्तीमध्ये स्वेदन त्रासन ऍड झालंय. आपण अनुवासन बस्ती जेव्हा पाहिली तेव्हा तीक्ष्ण उष्ण बस्ती आणि फलवर्ती एवढाच उल्लेख होता. पण याच्यामध्ये तीक्ष्ण बस्ती आहेत, फलवर्ती आहेत, पण स्वेदन आणि त्रासन चिकित्सा या ठिकाणी द्यायला सांगितलेली आहे. निर्व पश्चात्कर्म त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. विरेचन पश्चात्कर्म जो आहे, निर्व पश्चाताहार जो आहे तो पण या ठिकाणी सांगितलेला आहे. या ठिकाणी आचार्य वाग्भट सांगतात की विरेचनाचे सम्यक योग, विरेचनाचे अयोग आणि विरेचनाचा अतियोग हा निर्व बस्ती सम्यक योग अयोग अतियोग समजावा. बघा स्वयमेव निवृत्ते तू द्वितीयो बस्तिरिष्यते तृतीयोपि चतुर्थोपि यावद् वा स्विरूढता विरिक्त वच्च योगादीन विद्या निर्वण क्रियेचा सम्यक योग अतियोग विनियोग झाल्याची लक्षणे विरेचनाप्रमाणे जाणावी. विरेचनाचा सम्यक योग अयोग अतियोग जो आपण बघितलेला आहे त्यानुसार योगे तू भोजेत पोषणेन वारिणाम स्नातम तनुधन वरसोदनम. सम्यक योग झाला म्हणजे काय करायचं? रोग्याला कोमट पाण्याने स्नान घालून जांगल पशूच्या पातळ मांस रसामध्ये कालवलेला भात खावयास द्यावा.
जांगल पशूच्या पातळ मांस रसामध्ये कालवलेला भात खावायचा तेव्हा. म्हणजे अंडरलाईन करा, धन्व रस ओदन. परिषदे प्रश्न पडला की निरुह पश्चात आहार काय द्यायचा, तर धन्व रस ओदन अंडरलाईन करा. धन्व रस ओदन जांगल पशूच्या पातळ मांस रसामध्ये कालवलेला भात. श्लोक नंबर 51 बघा. विकाराय निर्वस्य भवन्ति प्रचलेर्मले ते सुखोष्णामुसिक्तस्य यान्ति भुक्तवत शमम्. निर्वस्तीच्या योगाने स्वस्थानापासून निघालेल्या दोषापासून जे विकार उत्पन्न होतात ते सुकोष्ण पाण्याच्या स्नानाने व भोजनाने प्रशम पावतात. पुढे चला. 52. अतः वातारितम भूयः सदैव अनुवासयेत. मग वात विकार असल्यास पुन्हा त्याच दिवशी अनुवासन द्यावे. सम्यक घेनाती योगाश्य तस्य स्नेह पेतवत. अनुवासनाचा सम्यक योग अतियोग हिनयोग झाल्याची लक्षणे स्नेहपानाच्या लक्षणाप्रमाणे जाणतात. आता लक्षात घ्या, निरोवस्थेचा सम्यक योग अयोग अतियोग कशाप्रमाणे सांगितलंय? विरेचनाच्या सम्यक योग अयोग अतियोगाप्रमाणे. आणि अनुवासम मस्तीचं सम्यक स्नेहन सम्यक स्नेहन अयोग आणि अतियोगाप्रमाणे जाणतात. प्रश्न जर पडला तुम्हाला की निर्व बस्ती दिल्यानंतर कशाप्रमाणे सम्यक योग अयोग अतियोग जाणावा, तो विरेचनाप्रमाणे. आणि अनुवासम बस्ती दिल्यानंतर सम्यक योग अयोग अतियोग स्नेहपान सम्यक योग अयोग अतियोगाप्रमाणे जाणावा. आता आपण विरेचन सम्यक योग अयोग अतियोग बघूया. विरेचन सम्यक योग काय? श्रोतो विशुद्धी इंद्रियम संप्रसादो लघुत मूर्जार अग्निर अनामयत्वम प्राप्तीशे विटपित्त कफ अनिलानाम सम्यक विरिक्तस्य भवेत क्रमेण. श्रोतो विशुद्धी इंद्रियम संप्रसादो लघुत मूर्जार अग्निर अनामयत्वम प्राप्तीशे विटपित्त कफ अनिलानाम सम्यक विरिक्तस्य भवेत क्रमेण. हे सम्यक योग विरेचनाचा, हाच सम्यक योग निरोबस्तीचा आहे. परंतु एक वाग्भट असं म्हणतात, पण आचार्य चरकाचार्याने मात्र वेगवेगळे सांगितले. निरोबस्तीचा सम्यक योग, निरोबस्तीचा अतियोग, निरोबस्तीचा अयोग. निरोबस्तीचा सम्यक योग सांगताना आचार्य चरक म्हणतात प्रसुष्ट विनमूत्रम समीरणत्वम रुच्चाग्नि उर्दाक्षे लाघवानी रोगोपशांती प्रकृतीस्तथाच बलम तत्सा सुरूढलिंगम. प्रसुष्ट विनमूत्रम समीरणत्वम रुच्चाग्नि उर्दाक्षे लाघवानी रोगोपशांती प्रकृतीस्तथाच बलम तत्सा सुरूढलिंगम. या ठिकाणी प्रसुष्ट विनमूत्र म्हणजे मल मूत्र यांचं सगळं काय विसर्जन होईल. प्रसुष्ट विनमूत्र समीरणत्व म्हणजे वाताचा क्षम होईल, वाताचं क्षमन होईल. रुच्चाग्नी रुची प्राप्त होईल, अग्नी प्रदीप्त होईल. आशय लाघवाने सगळं लाघवता प्राप्त होईल. रोगोपशांती ज्याच्यासाठी तुम्ही बस्ती दिला त्याची शांती होईल. रोगोपशांती प्रकृतीस्तथाच बलम साधा सुदृढलिंगम. हा आचार्य शरकाचा श्लोक आहे सम्यक योगाचा. पण वाग्भटांनी काय म्हटलंय? सम्यक योग विरेचनाप्रमाणे जाणणार. अयोग काय सांगितलं त्यांनी? अयोगाचं सुद्धा त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. अयोग सांगताना आचार्य चरकाचार्यांनी अयोगाचं वर्णन केलेलं आहे. परंतु अतियोगाचं वर्णन सांगताना चरकाचार्यांनी मात्र विरेचनाप्रमाणे जाणावं अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे. विरेचनाप्रमाणे जाणावं. मग अयोग काय सांगितलं त्यांनी? अयोगाचं वर्णन करताना श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. एक मिनिट. विरेचन अयोग बघा, आचार्य चरकाचार्य सांगितले साध श्लेष्म पित्त अनिल संप्रकोप साधस्तथाग्नि गुरुता प्रतिष्ठाय तंद्रा तथा शरीर अरोचकस्य वातानुगम्यम नचिवीर दुर्विरक्ती. विरेचनाचा अयोग आहे. विरेचनाचा अतियोग कफा पित्ता शेजो अनदुत्ता सुप्तांग मर्दक्लमेपनाद्या निद्रा बला भाव तम प्रवेशा सोन्माद हिक्काश विरेचने अति.
हे जे काही त्या ठिकाणी विरेचन अतियोग, विरेचन अयोग आणि विरेचन सम्यक योग, हे निर्व बस्ती जे आहेत त्याचे सम्यक योग, अयोग, अतियोग यांचा विरेचनाप्रमाणे जाणावा असं आचार्य वाग्भट सांगतात. अनुवासनचं मात्र अनुवासन सम्यक योग, अयोग, अतियोग हे स्नेहपानाचे सम्यक योग, अयोग, अतियोग प्रमाणे जाणार. स्नेहपानाचे सम्यक योग काय? वाताणलोम्यम दीप्त वाताणलोम्यम दीप्ताग्नी वर्च स्निग्धम सहतम मार्दवम स्निग्धम चांगे स्निग्धनम उपजाय. अयोग काय? पुरुषम घृतम वृक्षम पृच्छाद अन्नम उपच्यते उरो विदयते वायू पोष्टो परिधावते. पुरुषम घृतम वृक्षम वायुर्प्रगुण मृदू पक्त्वा खर्तुम वृक्षम गात्रस अष्टिक लक्षण. पहिले शुश्राने सांगितलंय आणि चरकाचार्य सांगितलंय. अतियोगामध्ये पांडुता गौरवम जाड्यम पुरुषस पक्वता तंद्रा रुच्युत्क्लेशात अतिष्ठिग्ध लक्षणम. हे आचार्य चरकाचार्य सांगतात. आचार्य सुश्रुत काय म्हणतात? भक्त द्वेषो मुखस्त्राव गुददाह प्रवाहिका पुरुषाती प्रवृत्तिश्य पुरुषस्निग्धस्य लक्षणम. आचार्य सुश्रुत सांगतात. तर स्नेहपणाचे सम्यक योग, अयोग, अतियोग अनुवासनाप्रमाणेच जाणार किंवा अनुवासनाचे सम्यक योग, अतियोग स्नेहपणाचे सम्यक अयोग, अतियोग हे जाणावे. एमसीक्यू एवढाच. निर्व बस्तीचे सम्यक योग, अयोग, अतियोग हे कशाप्रमाणे? विरेचनाच्या सम्यक योग, अतियोगाप्रमाणे. अनुवासन सम्यक योग, अयोग, अतियोग कशाप्रमाणे? तर स्नेहपानाच्या सम्यक अयोग, अतियोगाप्रमाणे. बस एवढं इम्पॉर्टंट आहे. निरोबस्तीचा आपण अयोग त्या ठिकाणी बघत होतो आपण. निरोबस्तीचा जो अयोग आहे श्लोकामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. श्लोक मी माझी श्लोकवाली माझ्या समोर नाहीये, आपण नंतर बघूयात. ठीक आहे. पुढे जो आपण यातला एमसीक्यू तुम्हाला कळाला. अनुवासन सम्यक अतिहीनयोग स्नेहपणाची सम्यक अतिहीनयोग समजावी. आता पुढे त्यांनी पुढे दिलेला आहे श्लोक नंबर 53 बघा. किंचित कालम सितो यस्य स पुरुषो निवर्तते स अनुलोमानिलह स्नेहत सिद्धनुवासनम. तसेच जो अनुवासन बसती किंचित कालपर्यंत राहू मल व अनुलोम वायू या परत येतो तो चांगला लागू पडला असं समजावे. ठीक आहे. नेक्स्ट 54 55 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे. याच्यावर प्रश्न पडलेले आहेत. हा श्लोक इम्पॉर्टंट आहे. एकम त्रिणम वा बलासे तू स्नेह बस्तीन प्रकल्पये पंचम वा सत्वा पित्ते नवे एकादश वा निले पुनस्ततो युग्मांस्तु पुनरास्थापनम ततः. कफ विकारावर 1 किंवा 3, पित्तावर 5 किंवा 7 आणि वातावर 9 किंवा 11 स्नेहबसचा उपयोग करावा व मध्ये एक वेळ निरोबस्ती देऊन वरील विषम संख्येची पुन्हा आवृत्ती करावी. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की वात विकार, पित्त विकार, कफ विकार असतील तर किती अनुवासन बस्ती द्यावेत. अनुवासन बस्ती आणि निरोग बस्तीची जी योजना आहे आपली नियमाप्रमाणे, आपली योजना काय आहे की पहिला अनुवासन द्या, निरोध द्या, अनुवासन द्या, निरोध द्या, अनुवासन द्या, निरोध द्या. योग बस्ती, काल बस्ती आणि कर्म बस्ती. योग बस्ती 8 संख्या आहे. कालबस्तीमध्ये 15 वाग्भटानुसार, आचार्यानुसार 16 आणि कर्मबस्ती 30 सांगितलेले आहे. मग त्याच्यामध्ये जे काय सांगितलेत अनुवासन बस्ती, आचार्य चरकाचार्य सांगतात की जर 8 जर तुम्ही बस्ती दिल्या, योग बस्ती दिली तर ते 5 अनुवासन आणि 3 निरोध द्या. जर तुम्ही 16 बस्ती दिल्या कालबस्तीप्रमाणे, त्यातले अनुवासन किती, निरोध किती? त्या ठिकाणी सांगतात की 10 अनुवासन आणि 6 निरोध द्यायचे आहे. आणि कर्मबस्ती 30 दिवस जर तुम्ही बस्ती दिली तर त्या ठिकाणी 18 अनुवासन सांगितले आणि 12 निरोध द्या सांगितलेलं. हे सगळं झालं योग बस्ती, कर्मबस्ती, कालबस्तीनुसार. पण आचार्य वाग्भट काय म्हणतात की वात विकार असेल तर किती बस्ती द्यावेत, पित्त विकार असतील तर किती बस्ती द्यावेत आणि कफ विकार असतील तर किती बस्ती द्यावेत. पाठ करा. कफाधिक्य असतील तर 1 वा 3, पित्ताधिक्य 5 वा 7 आणि वाताधिक्य 9 वा 11. स्नेह बस्ती 9 वा 11 का म्हटले? वाताधिक्य वृक्ष जास्त असते मग स्नेह बस्तीची जास्त गरज असते. 9 व 11. पित्ताधिक्यामध्ये 5 व 7 कमी वृक्षता असते
आणि कफाधिक्यमध्ये अजून कमी वृक्ष असतील 1 वा 3. लक्षात घ्या, हे पाठ करायचं. वातधिक्य 9 व 11, पित्तधिक्य 5 व 7, P5 P5 5 व 7, वातधिक्य 9 व 11, कफ 1 वा 3. क ख ग घ, क ने सुरुवात होते ना, 1 व 3 असं ट्रिक लक्षात करा, ट्रिक 1 व 3, पित्तधिक्य 5 व 7, वातधिक्य 9 व 11. लक्षात आलं? 1 3 5 7 9 11 हे पाठ करायचं बस. पुढे कफे पित्ता अनिलेश्वन्नम युषक शिरसे क्रमात. आस्थापन विधीनंतर कफ पित्त वातावर अनुक्रमे करून कटाचे सार, दूध व मांसरस यांच्याशी भात खाल्ला असता तो पथ्यकारक होतो. आता या ठिकाणी वातज विकार आहे, पित्तज विकार आहे, कफाधिक्य आहे किंवा वातधिक्य आहे, पित्तधिक्य आहे, कफाधिक्य आहे. तर निर्वोप पश्चात काय खायला द्यायचं हा तुमचा आहे. वात असेल तर मांसरस द्या सांगितले, अंडरलाईन करा, लिहा वात डॅश मांसरस. पित्त असेल तर क्षीर द्या म्हटले, दूध द्या. आणि कफ असेल तर युष द्या म्हटले. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. पडलेला प्रश्न आहे. वात असेल तर मांसरस, पित्त असेल तर क्षीर. तर वात तर मांसरस का भ्रूण कर्म करण्यासाठी, मांसरस महत्वाचं. पित्त ऑलरेडी उष्णता आहे म्हणून क्षीर दूध द्या सांगितलंय. आणि कफ युष द्या सांगितलं. युष म्हणजे जो युषामध्ये तीक्ष्ण उष्ण द्रव्य असतात. कफ हे स्निग्धता असते, कफाधिक्य असतं म्हणून त्याला मात करणारी युष महत्वाचं आहे. पाठ करा आहे. वातधिक्यासाठी मांसरस, पित्तधिक्यासाठी क्षीर आणि कफाधिक्यासाठी युष सांगितलेलं आहे. खूप इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे, लक्षात घ्या. श्लोक नंबर 56. वातग्न औषधनी क्वात त्रिवृत्त सेंदवे बस्तिरेकोणिले स्निग्धम स्वाद अम्लोष्णरसान्वितम. वातावर जो निरोग बस्ती देणे तो वातग्न औषधांचा ऊन काढा, सैंधव, तेड, मधुर व आम्लरस व मांसरस यांनी युक्त करून द्यावा व असा बस्ती एकच द्यावा असं म्हटलेलं आहे. आता त्यांनी वात, पित्त आणि कफ यांना जेव्हा बस्ती देतो आपण तेव्हा ते कसे असावे, त्याच्यामध्ये काय काय असावं याचं वर्णन केलेलं आहे. वातहर बस्ती, पित्तहर बस्ती आणि कफहर बस्ती. साहजिक आहे, वातधिक्य असेल तर तुम्ही तीक्ष्ण उष्ण बस्ती देऊ शकत नाही, कारण ऑलरेडी जो वात व्याधी आहे त्या ठिकाणी तुम्हाला कशी बस्ती दिली पाहिजे. वातग्न औषधी वात त्रिवृत्त संध्यावर युत बस्ती रेको स्निग्ध बस्ती दिला पाहिजे, मधुर बस्ती दिला पाहिजे. मधुर, आम्ल, लवण हे वात शामक रस आहे म्हणून स्वादू आम्ल उष्ण रसान्वित अशा प्रकारे ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणून वातधिक्य असेल तर त्या ठिकाणी उपस्थित द्यायचा तुम्हाला तो वातग्न औषधांचा काढा त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. अंडरलाईन करा. वातग्न औषध त्याच्यामध्ये हे तो क्रम असणारच आहे. माक्षिकम, लवणम, स्नेहम, कलकम, क्वाथमित. मध असणारच आहे, सैंधव असणारच आहे, स्नेह असणारच आहे. तर सारखंच आहे हो. क्वाथ, कलकम. क्वाथ कोणता पाहिजे? वातग्न औषधी क्वाथ. जे काही द्रव्य तुम्ही घेतले ते कसे पाहिजेत? मधुर, अम्ल, मांसरस यांनी युक्त करून द्यावा असं म्हटलेलं आहे. हे पाठ करा. आणि काय लॉजिक आहे. मधुर, आम्ल, लवण हे वातचं क्षमन करणार आहे, लॉजिक आहे. त्याच्यामुळे 57 निगृदादि गणक्वाथो पत्रकादिसितायुतो पित्ते स्वादु हिमोसाद्य क्षीरमिक्षुर समाक्षिको. पित्तावर जर द्यायचं असेल तुम्हाला बस्ती, तर त्या ठिकाणी काय सांगितले? निगृदादी गणाचा काढा पाठ कराय. हे पित्त शामक आहे सगळं. पत्रकादी गणातील औषधे पित्त शामक आहे. तूप, दूध, ऊसाचा रस, साखर व मध यांच्याशी मिश्रण करून मधुर व शीत असे 2 बस्ती द्यावे. यातलं महत्वाचं काय? फक्त पित्त शामक कोणकोणती द्रव्य आपल्याला माहिती आहे. मधुर, तिक्त, कषाय. मधुर त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्याने सांगितलेलं आहे नगुरधादी गणक्वाथो पत्रकादी सीता येतो. सीता म्हणजे खडी साखर. पित्ते स्वादू हिमोसाज्य क्षीरे मिक्षुर समाक्षियो. स्वादू हिम म्हणजे शीत द्या म्हटले, स्वादू मधुर द्या म्हटले, क्षीर दूध पण त्याच्यामध्ये पाहिजे, इक्षुरस पण पाहिजे आणि मध पण पाहिजे. लॉजिकने लक्षात ठेवा. पुढे 58 आरग्वदादिनी क्वात वस्त्रकादितास्त्रयः वृक्षासक शौद्र गोमूत्र तीक्ष्ण उष्ण कटुका कपे.
आता कफच म्हणलं काय? कडुतिक्त कशा आहे? हे कफशामक आहे. उष्ण तीक्ष्ण हे कफशामक आहे. बघा, कफावर आरक वदादी गणाचा काढा अंडरलाईन करा. परीक्षेत प्रश्न पडेल, की कफावर कोणत्या गणातील काढा द्यायचा? तर आरक वदादी गणाचा काढा कफावर द्यायचा आहे. आणि नेगृदादी, पत्रकादी गणातील काढा हा पित्तधिक्यावर द्यायचा आहे. वस्त्रकादी गणातील औषधे कफावर द्यायचे. मध व गोमूत्र यांच्याशी मिश्रण करून तीक्ष्ण, उष्ण, तिखट, रुक्ष असे 3 बस्ती द्यावेत, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. स्त्रयः लक्षात घ्या बरं, स्त्रय शब्द आलेला आहे याच्यामध्ये 3 बस्ती द्यायचे. याच्यामध्ये युतो या 2 बस्ती द्यायचे. आणि याच्यामध्ये एकच द्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे काढा देत असताना काढे वातामध्ये 1, पित्तामध्ये 2 आणि कफामध्ये 3 द्यायला सांगितलेलं लक्षात. अशा प्रकारे इथं वर्णन केलेलं आहे. एवढं डिटेल कोणी सांगत नाही, विचारत नाही. परंतु एवढं लक्षात ठेवा, क्वाथ द्रव्य देत असताना वातासाठी त्या ठिकाणी त्रिवृत्तादी द्रव्य आहे. अंडरलाईन करा. श्लोक नंबर 56 वातक औषध आणि क्वाथ त्रिवृत्ता सैंधवर युत त्रिवृत्तादी क्वाथ, पित्तावर नेगृदादी द्रव्य आणि कफासाठी आरगवादा द्रव्य. पाठ करायचंय. वातासाठी त्रिवृत्तादी क्वाथ, पित्तासाठी नेगृदादी द्रव्य आणि कफासाठी आरगवादादी द्रव्य. पाठ करून टाकायचं. श्लोक नंबर 59 त्रयश्च सन्निपात्यापि दोषा गणन्ति तत्क्रमात. सन्निपातावर, सन्निपात म्हणजे काय? 3 दोषांचा जेव्हा प्रकोप होतो त्याला सन्निपात म्हणतात. संसर्ग कशाला म्हणतात? जेव्हा 2 दोषांचा प्रकोप होतो तेव्हा संसर्ग म्हणतात. आणि आचार्य वाघभट सांगतात की सन्निपातावर देखील वर सांगितलेली 3ही बस्ती द्यावे, कारण ते वात पित्त कफांचा अनुक्रमे करून नाश करतात. म्हणजे वातच पित्तच कफ शामक तुम्ही त्या ठिकाणी बस्ती द्या सन्निपातावर. तर वातधिक्य असेल तर मग ते स्पेसिफिक द्या. पित्तधिक्य असेल स्पेसिफिक द्या. कफाधिक्य असेल तर स्पेसिफिक द्या. पण सन्निपात असेल तर 3ही बस्ती तुम्हाला देणं आवश्यक आहे, असं आचार्य वाघभट सांगतात. श्लोक नंबर 60 त्रिभ्यं परम वस्तिमतो निच्छन्ते निचिकित्सकाः न हि दोष चतुर्थो अस्ति पुनर्दीयते यम प्रति. यास्तव काही वैद्य या 3 प्रकारच्या बस्ती खेरीज चौथ्या बस्तीची जरूर नाही असे म्हणतात. कारण चौथा दोषच जर मुळी नाही तर चौथा बस्ती तरी पाहिजे कशाला? अशा प्रकारे त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पुढे बघा श्लोक नंबर 61 उत्क्लेशम शुद्धीकरम दोषानां शमनम क्रमात् त्रिदैवम कल्पयेद बस्तीम नित्यम मन्येपिच प्रचक्षते. कित्येक असे म्हणतात की दोषांना स्वस्थानापासून सोडविणे, त्यांना बाहेर काढून टाकणे व त्याचे क्षमन करणे, ह्या 3 कार्यास्तव प्रसंगी 3 बस्ती द्यावे. आता या ठिकाणी बस्तीचा क्रम सांगितलाय बघा. वाग्भटाचार्यांनी बस्ती क्रम दिलाय. बस्तीचं काम काय? पहिलं उत्क्लेशन करणे, नंतर शोधन करणे आणि थर्ड शमन करणे. लक्षात आलं तुमच्या? उत्क्लेशनम शुद्धीकरम दोषानाम शमनम क्रमात. क्रम दिलाय त्यांनी. उत्क्लेशित करणं आवश्यक, दोषांना उत्क्लेश करणं, नंतर दोषांना बाहेर काढणं. थर्ड, जे दोष शरीरामध्ये शिल्लक राहिले असतील त्यांना काय करायचं? त्या ठिकाणी शमन चिकित्सा द्यायची आहे. बस्तीचा उद्देश, पहिलं काम उत्क्लेशन, दुसरं शोधन आणि तिसरं क्षमन. हे अंडरलाईन करा. उत्क्लेशन, शोधन आणि शमन. आचार्य सृष्टाने डिटेल सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढे चला. दोष औषधादी बलत सर्व हेतु प्रमाणे. सारांश हाच की दोषांचे बल व औषधांची शक्ती लक्षात आणून जसे योग्य दिसेल तसे करावे. सम्यक निरुडलिंगम तू ना संभाव्य निवर्तयेत. व काही असो, जोपर्यंत निर्वहन क्रियेचा सम्यक झाला नाही तोपर्यंत बस्ती देणे बंद करू नये. सम्यक योग झालाच पाहिजे. प्रसुष्ट विनमुत्रम समीरणत्वम रुचाग्निवृत्ताक्षे लागवानी रोगोपशांती प्रकृतीस्थांच बलम लिंगम. जे निरोगी सम्यक योग सांगितलेलं आहे, सम्यक योग झालाच पाहिजे. अनुवासम बस्तीत सम्यक योग सुद्धा सांगितलेला आहे.
आचार्य चरकाचार्यांनी सांगितलेलं आहे. सिद्धिस्थान 1 मध्ये अनुवासन सम्यक योग. ठीक आहे, बघूया आपण नंतर. श्लोक नंबर 63 बघा. प्राक स्नेह एक पंचांते द्वादशस्तपनानि च स अनुवासनानि कर्मेवम बसते स्त्रीश दिरिता. पहिल्याने एक स्नेह बसती, मध्ये पाळी पाळीने 12 निरोह व अनुवासन व शेवटी पुन्हा 5 स्नेह बसती दिले म्हणजे बस्ती कर्मसिद्ध होते. म्हणून अशा 30 बस्तींना कर्मबस्ती अशी संज्ञा दिलेली आहे. आता या ठिकाणी बस्ती प्रकारानुसार संख्या सांगितलेली आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं कालबस्ती, कर्मबस्ती आणि योग बस्ती. आता मी कर्मबस्तीचा उल्लेख केला पहिला. पाठ करायचे कर्मबस्ती संख्या 30. त्यातील अनुवासन किती, निरोध किती एवढं पाठ पाहिजे. लिहून घ्या. 18 अनुवासन आणि 12 निरोध. पाठ कर, एवढाच एमसीक्यू आहे. कर्मबस्ती संख्या 30, 18 अनुवासन आणि 12 निरोध. यांनी तेच दिले 63 मध्ये. प्राक स्नेह एक पंचांते द्वादशस्तपनानि च स अनुवासनानि कर्मेव बसते स्त्रीश दिरिता. 30 बस्ती. पहिल्याने एक स्नेह बस्ती, मध्ये आळीपाळीने 12 निरुव व अनुवासन म्हणजे क्रम करायचा आहे. शेवटी पुन्हा 5 स्नेह बस्ती दिले म्हणजे बस्ती कर्म सिद्ध होते. म्हणजे पहिला जो आहे ना तो स्नेह बस्ती द्या. नंतर निरुव अनुवासन असे 12 निरुव आणि 12 अनुवासन म्हणजे 12 मारा झाले 24. पहिला एक 25 आणि शेवटचे 5 अनुवासन म्हणजे 30 असं त्यांना सांगायचं. पहिला अनुवासन, नंतर अनुवासन निरुव किंवा निरुव अनुवासन असे 12 शेवटचे 5 अनुवासन म्हणजे पहिला अनुवासन द्यायचंय आणि शेवटचे 5 अनुवासन द्यायचे आणि मध्ये अनुवासन निरुव अनुवासन अशा प्रकारे करायचं आहे. एमसीक्यू 30 कर्मबस्ती संख्या, त्यातल्या 18 अनुवासन आणि 12 निरुव. 18 अनुवासन कशी होती बघा. पहिला एक अनुवासन झालं, नंतर 12 झाले, 12 निरुव अनुवासन, 12 आणि 13 आणि शेवटचे 5 स्नेहबस्तीच आहेत म्हणजे 18 अनुवासन आणि 12 निरुव. पाठ करायचं हे लक्षात राहत. पुढे कालः पंचदशिकोत्रम पाकम स्नेवंती त्रयस्तथा षड पंच बस्त्यंतरितः. आता पुढे दिले त्यांनी कालबस्ती. कालबस्ती संख्या आचार्य वाग्भटानुसार 15 आणि चरकाचार्यांनी 16 सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा पहिला अनुवासन बघा त्यांनी दिले. पहिल्याने एक स्नेहबस्ती, पुढे 5 निर्वाणी अंतरित असे 6 स्नेहबस्ती व शेवटी पुन्हा 3 स्नेहबस्ती. अशा या 15 बस्तींना कालबस्ती अशी संज्ञा आहे. आता याच्यामध्ये कसं गेलंय, पहिला अनुवासन स्नेहबस्ती आणि शेवटचे 3 अनुवासन बस्ती. कर्मबस्तीमध्ये काय होतं, पहिला अनुवासन, शेवटचे 5 अनुवासन, मध्ये निरुव अनुवासन याच्यामध्ये पहिला अनुवासन आणि शेवटचे 3 अनुवासन, मध्ये सुद्धा निरुव. मध्ये 6 बस्ती द्यायचे. 6 निरुव आणि 6 अनुवासन. किती झाले? 6 6 12. पहिला अनुवासन 13 आणि शेवटचे 3 म्हणजे 16. 16 त्या ठिकाणी काय करायचे आपल्याला, त्या ठिकाणी बस्ती द्यायची आहे. 16 हे आचार्य चरकाचार्य सांगितले. वाग्भटाने किती सांगितले? 15 सांगितलेले आहेत. तरी 5 सांगितले. 5 निरुवांनी अंतर असे पहा. 5 आणि 5 10 आणि 11. पहिल्याने एक स्नेहबस्ती, पुढे 5 निरुवांनी अंतरित असे 6 स्नेहबस्ती. 5 निरुव आणि 6 स्नेहबस्ती. 6 आणि 5 11. पहिला 12 नंतर 3 15. अशा प्रकारे लक्षात घ्या. एमसीक्यू एवढाच याच्यामध्ये. कालबस्तीमध्ये 15 संख्या वाग्भटांची आहे, 16 बस्ती, 16 संख्या चरकाचार्यांची आहे. 16 असेल तर त्याच्यामध्ये 10 निरुव, 10 अनुवासन आणि 6 निरुव. 16 झाले चरकाचार्यानुसार. आणि वाग्भटानुसार आला तर 10 अनुवासन आणि 5 निरुव. हे पाठ करून ठेवा. शेवटी आहे योग बस्ती दिले. पुढं योग बस्ती घेऊ आणि थांबू. 64 योगो अष्टो बस्तीवत्र तू तर यो निरुव स्नेहास्य स्नेहवाद्यन तर योरुगो. पहिल्याला एक स्नेहबस्ती, पुढे आळीपाळीने 3 निरुव व 3 स्नेहबस्ती, शेवटी पुन्हा एक स्नेहबस्ती. अशा 8 बस्तींना योग बस्तीची संज्ञा आहे. आपण जे रेग्युलर करतो योग बस्ती, पहिला अनुवासन आणि शेवटचं अनुवासन
मध्ये निर्व अनुवासन. पहिला अनुवासन मध्ये 3 निर्व 3 अनुवासन. पहिला अनुवासन मध्ये 3 आणि 3 6. 7 झाले 8वा अनुवासन. अशा प्रकारे योगबस्ती संख्या 8 आहे. त्यात यात 5 अनुवासन आहेत आणि 3 निर्व आहेत. लक्षात ठेवा. अनुवासनाची संख्या जास्त आहे. अशा प्रकारे बस्ती प्रकारानुसार आपण संख्या पाहिली. जर आपण असा क्रम दिला नाही, तर काय होऊ शकतं ते आपण पुढच्या भागात बघू. या ठिकाणी 64 ला आपण या ठिकाणी थांबूया. उद्या रविवार आहे. उद्या आपला सकाळीच क्लास होईल. 7 ते 9 क्लास होईल. सगळ्यांनी 7 ला हजर राहा. वेळेवर हजर राहा. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत आपलं रीडिंग करत राहा. रिव्हिजन करत राहा. लक्षात आलंय? या ठिकाणी थांबू आपण. धन्यवाद.